पाहुयात महापालिका निवडणुकांसंदर्भातल्या बातम्यांचा सविस्तरपणे आढावा घेऊन। महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलंय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी चिंचवडमध्ये स्वबळाचा नारा दिलाय। याला काही तास उलटले न उलटले पिंपरी चिंचवड शहरामध्ये पवार काका पुतणे एकत्र येण्याच्या दृष्टीने पुढचं पाऊल पडलंय। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे निवडणूक प्रमुख नाना काटे आणि शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे निवडणूक कोअर कमिटीचे सदस्य सुनील गव्हाणे या दोघांची बैठक पार पडली। दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रितरित्या अशा पहिल्यांदाच बैठक पार पडते। तर यावेळी सुप्रियाताईंचा मला काही दिवसांपूर्वी फोन आला होता, तेव्हा त्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये मतविभाजन न करण्याचा आणि शरद पवार गटाच्या स्थानिकांशी चर्चा करण्याचा सल्ला दिला, असा दावा हा नाना काटे यांनी केलेला आहे। तर काटे आणि गव्हाणे यांनी अजितदादा आणि सुप्रियाताईंसह वरिष्ठांच्या आदेशाचं पालन करतच ही बैठक घेतल्याचं स्पष्ट केलंय। तर दोन्ही राष्ट्रवादींची पिंपरी चिंचवडमध्ये ही एकत्रितरित्या पहिलीच अशी बैठक पार पडणार आहे। दोन्ही राष्ट्रवादीच्या वतीने ज्यांना जबाबदारी देण्यात आलेली आहे त्यांनी पक्षश्रेष्ठींशी वरिष्ठांशी फोनवरून संवाद साधलेला आहे आणि त्यानंतरच आम्ही चर्चा करत आहोत असं सांगितलेलं आहे। नाना काटे यांच्यावरती अजित पवार राष्ट्रवादीकडून जबाबदारी देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून गव्हाणे यांना जबाबदारी देण्यात आलेली आहे। त्यामुळे आता काटे आणि गव्हाणे यांच्यामध्ये ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे। त्यामुळे भाजप विरोधामध्ये आता दोन्ही राष्ट्रवादी हे एकत्र येण्याचे चिन्ह दिसत आहेत। त्यामुळे या निवडणुकीला अधिकच रंगत येईल। आणि काही दिवसापूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते माननीय अजितदादा पवार यांनी आम्हाला काही सूचना दिल्या होत्या की आपण ग्राउंड लेवलला तुम्ही पवारसाहेब गटाच्या काही लोकांशी बोलणं करून घ्या, कारण आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आपल्या चिन्हावरतीच ते जर आपल्या बरोबर आले तर लढतील। आणि अशी साधक बाधक आमची चर्चा चालली होती। आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांचा मला कॉल आला होता। त्यांनी मला शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद देताना निवडणुकी संदर्भात ज्यावेळेस विषय निघाला त्यावेळेस त्यांनी आवर्जून सांगितलं की आपली मताची विभागणी होता कामा नये, तुम्ही ग्राउंड लेवलला तुम्ही मंडळी बोलून घ्या। तर मी म्हणलो ठीक आहे ताई, दादांनी देखील आम्हाला काही सूचना दिलेल्या आहेत, त्या पद्धतीने आम्ही चर्चा करून कळवू। कोर कमिटीची आमची बैठक झालेली आहे आणि आमच्या बैठकीतला एकंदरीत सूर असा होता की जर दोन राष्ट्रवादी वेगळ्या लढल्या तर मतविभाजन होईल आणि या मतविभाजनाचा फायदा अल्टिमेटली भारतीय जनता पक्षाला होईल। त्याच्यामुळे दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांची अशी भावना आहे की हे मतविभाजन नसेल व्हायचं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्या पाहिजे। त्या अनुषंगाने दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करून आम्ही प्राथमिक चर्चेला सुरुवात केलेली आहे। तर 2-3 दिवसात पुढच्या गोष्टी स्पष्ट होतील। तर दरम्यान काही महापालिकांमध्ये युती तर काही महापालिकांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचं मुख्यमंत्री